डोंबिवलीतील पीएनटी कॉलनी परिसरात तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आलाय. परिसरातील नागरिकांनी निषेध व्यक्त करत कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजेच केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला. गेल्या 1 महिन्यापासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्यानं नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पाणी ही मूलभूत गरज आहे आणि त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. नागरिकांचा असा देखील आरोप आहे की निवडणुका संपल्यानंतर लगेचच पाणीपुरवठा खंडित करण्यात आला, जो अन्यायकारक आहे. प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. दिवस झाले आमच्या पीएनटी कॉलनीमध्ये बऱ्याच बिल्डिंग आहेत, त्यांना कंटिन्युअस पाणी येत नाहीये. निवडणुकीच्या आधी पण तीच परिस्थिती होती, पण निवडणुकीच्या वेळी 1.5 महिना आम्हाला चांगलं पाणी आलं. त्याच्यानंतर जे पाणी गायब झालंय त्यात 25 दिवस झाले आम्हाला पाणी येत नाहीये. पहिलं 2-2, 3-3 तास येत होतं, ते पण झालं. आज 25 दिवस झाले आम्हाला पाणी येत नाहीये. नगरसेवकाकडे तक्रार केली, नगरसेवकांनी आम्हाला खूप मदत केली. कविता मॅडम ज्या आहेत आमच्या पीएनटी कॉलेजच्या नगरसेविका आहेत आमच्या वॉर्ड नंबर 29च्या, त्यांनी आणि त्यांचे पती मिलिंद म्हात्रे त्यांनी खूप मदत केली. पण प्रशासन जागा होत नाहीये अजून. आम्ही मळेकर साहेब असतील, राणे साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील, या सर्वांना सांगून झालं, पण सध्या पर्यायच नाही. ते बोलतात त्यांच्याकडे टेम्पररी फक्त सांगतात की टँकर द्या, पण टँकर देऊन काही उपयोग नाही. आम्ही रोज टँकर आणतोय, त्या टँकरमुळे लहान मुलांना ॲलर्जी होते, पाणी चांगलं नाहीये, खजूळ पाणी येतंय. हे याचा जबाबदार कोण आहे? आम्ही तुम्हाला पाण्याचं बिल भरतोय, दरवर्षी बिल भरतोय, सगळे टॅक्स भरतोय, तरी आम्हाला पाणी देत नाही. पाणी जीवनावश्यक गोष्ट आहे, तरी पण केडीएमसी आम्हाला देत नाहीये. उपयोग काय आहे मग याचा? आणि हे असंच चालत राहिलं तर होणार काय? आता जी काही योजना येतात पाण्याच्या, अमृत योजना येते, ती पण यायला वेळ आहे. त्याच्या पण लाईन्स टाकल्या आहेत, पण लाईन टाकून उपयोग काय जर त्याच्यामध्ये पाणीच नसेल? आणि सध्या काळाची गरज पाणी आहे. तुम्हालाही माहिती आहे की पाण्यामुळे महायुद्ध होऊ शकतं. पाणी देत आहेत, पण पाणी येत का नाहीये? त्याच्यानंतर आमची माग हीच आहे की आम्हाला प्रेशर पाहिजे. एमआयडीसीतून प्रेशर येत नाहीये, त्यामुळे आम्हाला पाणी येत नाही. आम्ही सर्व शासकीय यंत्रणांना जागा केलंय, त्यांच्याकडून पण हेच सांगण्यात आलंय की एमआयडीसी प्रेशर देत नाहीये. झिरो प्रेशर आहे एमआयडीसी. असं नाही तर आम्ही परत एक मोर्चा काढणार.